एका सांकेतिक भाषेत 2 गुणिले 3 बरोबर 31 आणि 3 गुणिले 4 बरोबर 73 असे लिहितात, तर त्याच सांकेतिक भाषेत 4 गुणिले 5 बरोबर किती? आता आपल्याला अगोदर या 2 गुणिले 3 बरोबर 31 हे कसं आलं ते शोधावं लागेल. 2 गुणिले 3 बरोबर 31, तर बेत्रिक 6 येतं, पण इथं आपलं उत्तर 31 आलं पाहिजे. मग इथं काय करावं लागन, तर इथं 2चा वर्ग करायचा आणि 3चा घन करायचा. 2चा वर्ग आहे 4 आणि 3चा घन आहे 27 आणि यांची करायची बेरीज. 4 अधिक 27 बेरीज आली 31. मग आता ही ट्रिक इथं पण फॉलो होते का ते आपण पाहूया. 3 गुणिले 4 बरोबर 73. मग इथं आपण अगोदर पहिल्या संख्येचा वर्ग केलाय आणि दुसऱ्या संख्येचा घन केलाय. मग इथं सुद्धा तसंच करू. 3चा वर्ग आणि 4चा घन. 3चा वर्ग आहे 9 आणि 4चा घन आहे 64. यासाठी आपले वर्ग घन पाठ पाहिजे. 9 अधिक 64, 9 अधिक 4 13, 13चे 3 हातचा आला 1 आणि 6 अधिक 1 7 म्हणजे 73 आलं. म्हणजे ही ट्रिक इथं लागू पडते. मग तसंच आता आपल्याला 4 गुणिले 5 बरोबर किती ते काढायचं आहे. 4 गुणिले 5 पहिल्या संख्येचा वर्ग करायचा आणि दुसऱ्या संख्येचा घन करायचा आणि त्यांची बेरीज करायची. 4चा वर्ग आहे 16 आणि 5चा घन आहे 125. आता यांची करायची बेरीज. 125 अधिक 16, 6 अधिक 5 11, 11चा 1 हातचा आला 1, 1 अधिक 2 3, 3 अधिक 1 4 आणि इथं 1. म्हणजे इथं आपलं उत्तर काय आलं तर 141 आलं. ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर.